सोलापुरातील विमानसेवा गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे. ती सुरू व्हावी यासाठी भाजप पक्षातील अनेक नेते प्रयत्न करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. परंतु दुसरीकडे काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी अनेक वेळा भाजप हे खोटे बोलतो आणि रेटून बोलतो असे म्हणत विमानसेवा भाजपकडून सुरू होणार नाही असे मत अनेक वेळा व्यक्त केले होते. यासाठी काँग्रेसच्या वतीने आंदोलन देखील केले होते. परंतु भाजप बोलत नाही तर प्रत्यक्षात करूनही दाखवतो असे म्हणत भाजपचे नेते अनंत जाधव यांनी विमानसेवा सुरू झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांचे सोलापूर गोवा विमान प्रवासाच्या पहिल्या दिवशीचे तिकीट काढून उपासात्मक आंदोलन केले. प्रणिती शिंदे आणि चेतन नरोटे यांच्या नावाने ऑनलाईन माध्यमातून दोन्ही तिकीट काढले आहेत. ते त्यांना पाठवून देणार असल्याची माहिती देखील भाजप नेते अनंत जाधव यांनी दिली. सुरू केले भाजपाने विमानसेवा सुरू केले भाजपाने विमानसेवा सुरू केले भाजपाने विमानसेवा सुरू केले भाजपाने विमानसेवा सुरू केले. खासदार प्रणिती शिंदे गोव्याला जावा खासदार प्रणिती शिंदे गोव्याला जावा. मागील अनेक वर्षापासून तमाम सोलापूरकरांच्या इच्छा असणारं अपेक्षित असणारं सोलापूरचं विमानतळ हे येत्या 9 जूनला सुरू होतं आहे आणि हे विमानतळ हे विमानसेवा सोलापुरातून सुरू होणारच नाही अशा पद्धतीची धारणा किंवा अशा पद्धतीचा सुरुवातीपासूनचा विरोध या शहराच्या खासदार आदरणीय प्रणिती शिंदे यांनी केला होता. त्यांचे अजूनही डोळे आकाशाकडे लागले आहेत की सोलापूर विमानतळावरून कधी एकदा विमान उडते. मी आदरणीय प्रणिती शिंदे यांची जी आकाशाकडे नजर आहे तर ताई आदरणीय ताई 9 जूनला सोलापूर शहरातून पहिलं उड्डाण हे सोलापूर ते गोवा होतं आहे आणि आपली जी इच्छा होती की सोलापूरचं विमानतळ चालू होणे, पण हे भारतीय जनता पार्टी सरकार आहे. या सरकारनं दिलेलं आश्वासन, सोलापूरला दिलेलं जे आश्वासन होतं ते आश्वासन आज पूर्ण झालेलं आहे आणि त्या विमानातून पहिले प्रवासी म्हणून आपण प्रवास करावा त्यासाठी आपल्या तिकीटाची देखील व्यवस्था या तुमच्या भावाने केली आहे. तुमचं कन्फर्म असणारं तिकीट 9 जून सकाळचं आहे. सोलापूरहून गोव्यात जाणार आहे. आपण त्या विमानात बसून विमान सोलापुरात उडतं याची खात्री करून घ्यावी त्यासाठी आपलं हे तिकीट काढले आहे आणि आपण सोलापूरच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. कायम सोलापूरच्या बाबतीत निगेटिव्ह भावनातून तुम्ही सोलापूरकरांचं जे अपमान करता, सोलापूरबद्दल जे महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या शहराची जी प्रतिमा वाईट करतात, त्याही सोलापूर शहरामध्ये आता प्रगती होत आहे. गेल्या 50 वर्षामध्ये ज्यांनी 11 वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला, जे या राज्याचे मुख्यमंत्री झाले, जे या देशाचे गृहमंत्री, ऊर्जामंत्री असे देशाचे सर्वोच्च पातळीची पदं भोगली, पण आज सोलापूरकरातल्या युवकांना हे सगळं चित्र दिसतंय की तुमच्या काळात आदरणीय शिंदेसाहेब असतील किंवा तुम्ही असाल, तुम्ही मागील 50 वर्षात या शहरासाठी काय केलंय आणि भारतीय जनता पार्टी सरकार आल्यापासून या शहरात काय बदल आहे हे तमाम सोलापूर जनता डोळे उघडून बघत आहे. सोलापूर शहरात असणारी स्मार्ट सिटीची कामं असतील, रेल्वे स्टेशनचा विकास असेल, सोलापूर असणारं पार्क स्टेडियम असेल किंवा आता नव्यानं हे सुरू होत असलेलं विमान असेल आणि जे आदरणीय मोदी साहेब आणि या राज्याचे कर्तव्यकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे स्वप्न दाखवलं सोलापूर की दुसरी जलवाहिनी उजनीतून आम्ही देऊ, त्याचे देखील आज पाणी जवळपास पाखणीच्या जवळपास आलं आहे. त्यामुळे ताई आम्ही दिलेलं प्रत्येक आश्वासन पाळतोय. तुम्ही थोडं धीर धरा. आपण विरोधी पक्षात आहात त्यामुळं आपले सहकारी आदरणीय चेतन भाऊ असतील किंवा तुमचे कार्यकर्ते असतील, आपलं काम आहे विरोधी पक्षात आंदोलन करण्याचं, पण आंदोलनातून देखील आपण सकारात्मक दाखवावी, या शहराच्या बाबतीत आपली आस्था असावी. म्हणून मी आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, तुमचा एक बंधू म्हणून आदरणीय खासदार प्रणिती शिंदे आणि आदरणीय माझे मित्र चेतन भाऊ नरोटे तुमच्या दोघांचं देखील तिकीट गोव्याला जायचं कन्फर्म तिकीट काढलं आहे. हा का राजकीय स्टंट नाही. राजकीय स्टंट तुम्ही करता, मी स्टंट करत नाही. तर तुमचं तिकीट हे कन्फर्म आहे. तुम्ही 9 तारखेला सकाळी 8 वाजता सोलापूरच्या विमानतळावर यावं. तुमच्या स्वागताला हा भाऊ तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी निश्चित उपस्थित असेल. हे तिकीट मी आता आदरणीय ताईचा देखील माझा नंबर आहे, चेतन भाऊंचा आहे, दोघांना व्हॉट्सअप मेलद्वारे पाठवणार आहे आणि दोघांच्याही घरी हे तिकीट उद्यासाठी पोहोचवेल. हे साधारण 11,000चं तिकीट आहे. 5,500 रुपये प्रत्येक एका तिकीटला पडलेत. त्यामुळे 11,000 रुपये करून हे तिकीट काढले जेणेकरून ताईने गेलं पाहिजे. सोलापुरातून विमान उडतं हे ताईने देखील त्या आणि ताईसाठी खास विंडो सीट बुक केली आहे हे देखील मी या ठिकाणी आग्रहाने सांगतो. त्यामुळे ताई आपण बसावं आणि विमानातून सोलापूर शहराला दर्शन द्यावं. या प्रसंगी ज्ञानेश्वर सिरसाट,
नेताजी जाधव, प्रकाश ताकभाते, युवराज सरवसे, दीपक भोसले, अनिकेत शिंदे, अनिकेत अवताडे, विष्णू तंबाके, दिनेश फुटाणे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.